अभय आणि चिंटू. स्ट्राईकला येतो अभय आणि नॉन स्ट्राईकला येतो चिंटू. आणि राहुल 11 या संघावरून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो शशी. कृपया क्रिकेट रसिकाने एक नोंद घ्यायचे की सीमारेषेच्या आतमध्ये जे क्रिकेट रसिक बसले आहेत त्यांनी कृपा करून सीमारेषेच्या बाहेर राहून या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि आपणा या आयोजकांना सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. आजच्या पहिल्या सत्रातील हा दुसरा सामना श्री गणेश 11 टिटवाळा विरुद्ध राहुल 11 दिवा. शशी प्रथम गोलंदाजी घेऊन शशी मारा करणार पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं षटकाराने खातं खोलण्याची शक्यता आणि षटकार. पहिल्याच चेंडूमध्ये षटकाराने आपलं खातं खोललं आहे त्या अभयने. सुरेख अशी फटकेबाजी सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शशीचा पुढचा चेंडू अभयसाठी रिओशॉट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू काही समजलेला नाही. अतिशय सुरेख अशी विकेट किपिंग. निर्धाव चेंडू जातोय. एसएमडी स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे क्रिकेट रसिकांना हा लाईव्ह सामना पाहायला मिळणार आहे. श्री गणेश टिटवाळा विरुद्ध राहुल 11 दिवा. पुन्हा एकदा शशीचा पुढचा चेंडू अभयसाठी. हाही चेंडू काही समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सॉरी एक धाव मिळते. धावसंख्या होते बिनबाद 7 अशी धावसंख्या या ठिकाणी पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा नवीन आले चिंटू स्ट्राईकला येतो. चिंटू पाहूया कसं खातं बोलतो. मात्र चेंडू वाईड घोषित करतायत. अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 8. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या बिनबाद 8. सुरेख असा उंच असा मारेल फटके पाहिजे किती भाव मिळतो. मोठे षटकार सनेत खणखणीत असा षटकार.
हा देखील चेंडू समजला नाहीये. चिंटूला चेंडू निर्धाव जातोय. सुरेख अशी गोलंदाजी आता मात्र म्हणता येईल दीपक कडून. अभय आणि चिंटू अशी सलामीची जोडी मैदानावर स्ट्राईकला येतो. चिंटू सामना करणार येतो दीपक सोबत. उंच असा मारेल फटक्या पळतोय चेंडू सीमा रेषा बाहेर. सुंदर असा सनसनीत असा षटकार दरम्यान. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चिंटूची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो वेदांश. या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू इथे अपील केले जाते पंचांकडे, मात्र पंच काही दाद देत नाही आहेत. धावसंख्या होते 23. एक गडी बाद 23. नवीन आलेला फलंदाज वेदांश, डावखुरा फलंदाज वेदांश. आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो ते. पुन्हा एकदा दीपकचा पुढचा चेंडू वेदांसाठी आणि फुलटा चेंडू. पॉल येते, किती धाव मिळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू डोक्याच्या वरून जातोय. ते सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. सुंदर असा चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 27. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो वैभव. मारा करणार तो अभयसाठी. वैभवचा पहिला चेंडू होता अभयसाठी. सुरेख असा मारलेला फटका. पहिले किती धाव मिळतात. खराब असं क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू इथे 4 धाव मिळत आहेत चौकारच्या स्वरूपाने.
धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 31. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 31. एक गडी बाद 31. पुढचा चेंडू अभयसाठी. सुनील कसा तटवलेला चेंडू आहे. पाहू दे किती धाव येतात. एक धाव तर मला वाटतं नैसर्गिक करता येतो आणि चेंडू सीमारेषा बाहेर. धावसंख्या इथे वाढते. सर्व कशी आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी अभयच्या स्वरूपाने पाहायला मिळते. धावसंख्या होते 35. पाच षटकांचा सामना होणार आहे. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 35. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न पाहू. किती धाव मिळतात. एकच धाव. धावसंख्या होते 36. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज वेदांश. पाहू आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो. वैभवचा पुढचा चेंडू होता वेदांश साठी. एसएफडी स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे आपल्या सर्व क्रिकेट प्रेमींना क्रिकेट रसिकांना हा ऑनलाईन सामना पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू वेदांसाठी. डावखुरा फलंदाज. पाहूया सुरेख असा हवेमध्ये चेंडू आहे. दरम्यान षटकार. सुरेख अशी फटकेबाजी वेदांश कडून. मागच्या षटकामध्ये देखील मात्र त्याने चौकार मारला होता आणि आता षटकार. सुरेख अशी फलंदाजी अभय आणि वेदांश कडून. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 42. दरम्यान तिसरं वैभवचा पुढचा चेंडू वेदांसाठी. पाहू येते किती धाव मिळतात. एक धाव तर निश्चितपणे पूर्ण दिसत. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मला वाटते जात आहे. खराब क्षेत्र रक्षण आणि दरम्यान 4 धावा. हा चौकार. धावसंख्या होते 46. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 46. शेवटचा चेंडू या षटकामधील. सुरेख असा तटवलेला चेंडू. पाहू दे किती मोठे सीमारेषा दिशेने चेंडूने. हा देखील चौकार.
तो दीपक, मारा करणार तो अभय आणि वेदांश साठी. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 50. इथे हाफ सेंचुरी झालेली आहे या संघाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दीपकचा पहिला चेंडू अभयसाठी अतिशय खराब क्षेत्ररक्षण. दरम्यान इथे 4 धावा मिळत आहेत. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पुन्हा एकदा दीपकचा पुढचा चेंडू अभयसाठी. अभय आणि वेदाशीची जोडी मैदानावर. उंच असा हवेमध्ये चेंडू वैभव इथे झेल होतो का ते मात्र नैसर्गिक अडथळा येते. एक धाव तर पूर्ण. धावसंख्या होते 56. चौथं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 56. एक गडी बाद 56. नो चेंडू घोषित केला आहे पंचाने मात्र त्यावर पंचाने आपला निर्णय देते. षटकार की चौकार ते षटकार. इथे एकूण 9च्या स्वरूपात 1 आणि षटकाच्या स्वरूपात 6 अशी 7 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 63. सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर. सुरेख अशी फलंदाजी अभयकडून. मला वाटतं 3 चौकार आणि 1 षटकार, सॉरी 2 षटकार आणि 3 चौकार अशी या ठिकाणी. पुन्हा एकदा आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण. अतिशय खराब. तिथे चौकार. होते 69. चौथं षटक चालू असताना 1 गडी बाद 69 अशी धावसंख्या धाव फलकावर. शेवटचा चेंडू या षटकामधील
अभय पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि हा देखील सुरेख कसा एक धाव मिळते. दरम्यान षटक संपताय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 70. अतिशय सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 70. पाचवं षटक घेऊन आलाय तो राहुल. पाहूया राहुल इथे झेल होते मात्र झेल डोक्याच्या वरून चेंडू जातो. इथे मला सीमारेषा दिशेने चेंडू आणि सीमारेषा बाहेर 4 धाव मिळतात. चौकार. पुन्हा एकदा राहुलचा पुढचा चेंडू अभयसाठी आक्रमक फलंदाजी करणारा अभय सामना करतो राहुल सोबत. पाहूया किती धाव मिळत आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अभयकडून. समरी स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे आपल्याला हा सामना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज राहुल पुढचा चेंडू अभयसाठी आणि हा चेंडू पाहूया. चेंडू सीमारेषा दिशेने हा चेंडू पुन्हा एकदा सणसणीत कणकणीत असा षटकार. सुंदर अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अभयसाठी आक्रमक असा फलंदाज अभय आणि हा देखील चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा देखील षटकार. हॅलो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अभयसाठी हा देखील सुंदर असा मारे फटका आणि तो नैसर्गिक करतोय. तो अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मला वाटतं 2 धाव देखील पूर्ण आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या होते 91. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी धावसंख्या पाहायला आपल्याला मिळते. 91 धावसंख्या झालेले आहे 5 षटक चालू असताना. वैयक्तिक 50 धावांवर खेळताना अभय सुंदर अशी आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभयकडून. हार्दिक अभिनंदन अभयचं. आणि मला वाटतं वाईट चेंडू घोषित करते पंच. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती 92.
पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज वेदांश हा देखील अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळते. पुढच्या चेंडू वेदांसाठी हा देखील सुरेख असा मारलेला फटका आहे. हा देखील चेंडू सीमारेषा दिशेने आणि हा देखील चौकार. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 96 आणि 97 धावांचं सत्तागड असं आव्हान ठेवलं आहे ते श्री गणेश या संघाने राहुल इलेव्हन संघापुढे. खरंच आजच्या दिवसातील हा अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळाला आपल्याला. आपल्या या ठिकाणचे बिल्डर्स राजेश पाटील साहेब यांनी कृपा करून कॉमेंट्स मध्ये संपर्क साधायचा आहे. राजेश पाटील साहेब. शहाण्णव धावा करून 97 धावांचं एक तगडं एक मोठं लक्ष श्री गणेश या संघाने राहुल इलेव्हन संघापुढे ठेवला आहे. अतिशय सुंदर धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी ही आपल्याला अभयकडून पाहायला मिळाली. वैयक्तिक 57 धावा या अभयने या डावमध्ये केल्या आहेत. त्याचं खरंच हार्दिक अभिनंदन. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करून त्याने 57 धावा केल्या आहेत. हॅलो, राकेश कोळी याने आपली जी रिक्षा आहे ती कृपया करून थोडी बॅक साईडला घेऊन आडव्या दिशेने लावायची आहे. राकेश कोळी. श्री गणेश संघाचा 12वा खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. श्री गणेश संघ. राकेश कोळी यांनी आयोजकांचं म्हणणं
हे ऐकलंय त्याबद्दल आयोजकांकडून त्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावर वैभव आणि प्रवीण. स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो वैभव आणि प्रथम गोलंदाजीसाठी आला येतो मला वाटतं वेदांश. वेदांश स्ट्राईकला प्रवीण आहे आणि नॉन स्ट्राईकला वैभव. स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक 2022 पर्व 2. आजच्या दिवसातील दुसरा सामना, पहिल्या सत्रातील दुसरा सामना श्री गणेश 11 टिटवाळा विरुद्ध राहुल 11 दिवा. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू होता. एका धावीने आपलं खातं खोललंय ते प्रवीणने. या ठिकाणी आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आयोजकांमार्फत हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मी समालोचक नितीन गावडे या ठिकाणी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. स्ट्राईक लावतो आता वैभव. वेदांचा पुढचा चेंडू होता वैभवसाठी. चेंडू काही समजलं नाही, मात्र एक धाव तर निश्चितपणे मिळणार आहे. पहिल्या षटक चालू असताना बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर. SMD स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे आपणा सर्वांना हा सामना लाईव्ह पाहायला मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. पुन्हा एकदा वेदांचा पुढचा चेंडू प्रवीणसाठी. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी ही वेदांश कडून. सलामीची जोडी मैदानावर आहे प्रवीण आणि वैभव. पुन्हा एकदा वेदांचा पुढचा चेंडू प्रवीणसाठी. सुफुलटा चेंडू आहे, पाहिजे झेल ओळखू शकतो का ते, मात्र झेल सुटतोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एक जीवदान मिळतंय ते प्रवीणला. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 3. अतिशय खराब धावसंख्या धावफलकावर. 97 धावांचं मोठं तगडाचं आव्हान असतं. अतिशय खराब अशी फलंदाजी. सूर्यकांत पटेल चेंडू वगैरे झेलत होते आणि मला वाटतं होते षटकार. सणसणीत खणखणीत असा वैभवच्या बॅटीतून निघालेला षटकार.
97 धावांचं मोठं लक्ष हे समोर असताना षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची आवश्यकता. पुन्हा एकदा हिरेंचा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू होता, मात्र एकच धाव मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय श्री गणेश या संघाकडून. स्ट्राईकला येतो तो वैभव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू वैभव साठी. षटकाच मारण्याचा मोठा प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय. श्री गणेश संघाकडे अष्टपैलू असे खेळाडू आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सुंदर असं गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. हा मात्र चेंडू खराब चेंडू, वाईट चेंडू घोषित करतात पंच. एक अवांतर धाव मिळते. धाव संख्या होते 13. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 13. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे जाऊन थोडा मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र काही समजलेला नाहीये. हा देखील चेंडू वाईट चेंडू घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. धाव संख्या होती 14. बिनबाद 14. पुन्हा एकदा हिरेंचा पुढचा चेंडू वैभवसाठी. हा देखील चेंडू काही समजलेला नाही. वैभवला अतिशय खराब फलंदाजी, चेंडू निर्धाव जातोय. जितकी सुंदर फलंदाजी केली तितकीच सुंदर गोलंदाजी श्री गणेश या संघाकडून आपल्या सर्वांना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. या ठिकाणी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी समालोचक नितेंद्र गावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो, तसेच आयोजकांमार्फत देखील स्वागत करतो. हा देखील चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ही हिरेंकडून. 5 चेंडू झालेले आहेत. मोठा अंतिम चेंडू या षटकामधील आहे आणि धाव फक्त 14 आहे. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या बिनबाद 14. पुन्हा एकदा पुढचा आणि अंतिम चेंडू वैभवसाठी. हाही चेंडू समजलेला नाही. अतिशय खराब. दरम्यान षटक संपतंय. अतिशय खराब अशी फलंदाजी राहुल या संघाकडून, राहुल 11 या संघाकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. बिनबाद 14. फक्त 7च्या सरासरीने चाललेला हा राहुल 11 दिवा संघ 97 धावांचा मोठं तगडं असं आव्हान त्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. बिनबाद 14. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतं ते. चिंटू वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येणार आहे ते चिंटू. जितकी आक्रमक फलंदाजी आपल्याला श्री गणेश संघाकडून पाहायला मिळाली तितकीच सुंदर अशी गोलंदाजी देखील त्या संघाकडून आपल्याला दिसून येत आहे. एसएमडी स्पोर्ट्स लाईव्ह याद्वारे आपणा सर्वांना या सामन्यांचा लाईव्ह आपण ही मॅच पाहू शकतो. एसएमडी स्पोर्ट्स लाईव्ह. पुन्हा एकदा पहिला चेंडू. हा इथे झेलवण्याची शक्यता आहे आणि मला वाटतंय हा इथे पहिलाच धक्का पोहोचतोय राहुल 11 संघाला प्रवीणच्या रूपाने.
दरम्यान तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होते 18. 97 धावांचं तगडं असं आव्हान चालू असताना फक्त 18 धावा. हाही चेंडू काही समजलेला नाही, मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 18. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला श्री गणेश संघाकडून पाहायला मिळत आहे. चिंटूच्या स्वरूपाने लेगच्या दिशेने मांडला चेंडू अतिशय सुरेख असा तडला चेंडू होते. चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा षटकार. पाहूया सुंदर अशी आता फलंदाजी मात्र म्हणता येईल रोहित कडून एक चौकार आणि षटकार. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही समजला नाही तो रोहितला आणि वाईट चेंडू घोषित करतायत पंच. एक अवांतर स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या होते 25. 97 धावांचा पाठलाग करत असताना राहुल 11 संघाची धावसंख्या 25. पुन्हा एकदा चिंटूचा पुढचा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू मला वाटतं आता या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जितकी सुंदर फटकेबाजी आपल्याला श्री गणेश संघाकडून पाहायला मिळेल तितकी सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळत आहे आणि चेंडू हा देखील निर्धाव जातोय. दरम्यान षटक संपतंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25. कोण आहे बॉल? हिरेन होतं ना, हिरेन. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो हिरेन. मागच्या षटकामध्ये फक्त त्याने 4 धावा दिल्या होत्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती त्याने हिरेनने. आता स्ट्राईकला येतो वैभव आणि नॉन स्ट्राईकला येतो रोहित. हिरेनचा पहिला चेंडू वैभव साठी. मला वाटतं षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न होता वैभवचा, मात्र चेंडू निर्धाव जातोय. जर वैभव याने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक हे मिळणार आहे. याची वैभवने नोंद घ्यायची आहे विजय राज यांच्याकडून. पुन्हा एकदा हिरेनचा पुढचा चेंडू वैभवसाठी. ग्राउंड शॉट पाहिजे किती धावा? मला वाटतं एकच धाव मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याचप्रमाणे अमोल पाटील यांच्याकडून देखील वैभवसाठी जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हिरेनचा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. जितकी सुंदर फटकेबाजी ही आपल्याला श्री गणेश संघाकडून पाहायला मिळाली तितकीच सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळते.
97 धावांचं तगडंसं आव्हान ठेवलं होतं राहुल संघापुढे. लेगच्या दिशेने मारण्याचा चेंडू, मात्र चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा हिरेनचा पुढचा चेंडू रोहित साठी. हाही चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, अतिशय सुंदर. आणि मला वाटतं या षटकामधील शेवटचा चेंडू आता रोहित साठी. पंचाच्या उच्च बाजूने गोलंदाजी करणार, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू काही समजला नाही आणि हा चेंडू निर्धाव. दरम्यान षटक संपतंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 26. एक गडी बाद 26. आता मात्र विजयाचं पारडं हे निश्चितपणे श्री गणेश संघाच्या दिशेने झुकताना दिसतंय. 97 धावांचं लक्ष, हे तगडं असं लक्ष ठेवलं होतं राहुल इल्याने संघापुढे. स्वर्गीय संदीप दादा पाटील. बॉलर नेम प्रसाद. अंतिम षटक घेऊन आला आहे तो प्रसाद. संदीप दादा पाटील, स्वर्गीय संदीप दादा पाटील स्मृती चषक 2022 पर्व 2. आजचा सत्रातील दुसरा सामना. सुरेख असा फटका आहे, मोठं षटकाराच्या दिशेने चेंडू आणि हा सुंदर असा सनसनीत खणखणीत असा षटकार. दरम्यान धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा प्रसादचा पुढचा चेंडू वैभवसाठी. हा देखील फुलटा चेंडू, मला वाटतं सीमारेषे दिशेने चेंडू आणि हा देखील षटकार. मला वाटतं आता हे वैभव हे बघ पारितोषिक स्वीकारण्याच्या तयारीत दिसत आहेत. कारण आता एक षटकार मारला तर 2 पारितोषिक मिळणार आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा देखील षटकार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला आहे. चेंडू निर्धाव आणि मला वाटतं ते धावचित होतोय तो रोहित. दुसरा धक्का पोचतोय रोहितच्या रूपाने. आता निश्चितपणे विजयाचे पारडं हे श्री गणेश संघाच्या दिशेने झुकलेलं आहे. मला वाटतं आता नवीन फलंदाज दाखल झालाय तो यश पाहूया ते यश कशा प्रकारे मिळवत होते. यश वैभवला मात्र इथे पारितोषिक जिंकण्याचा चान्स आहे, मात्र हा चेंडू देखील निर्धाव. 2 षटकार तो मारले आहेत, फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे ती वैभवला. पुन्हा एकदा वैभव पाहूया किती. मला वाटतंय एकच धाव मिळते. शेवटचा या अंतिम षटकामधील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू देखील निर्धाव. श्री गणेश टिटवाळा हा संघ या ठिकाणी या संघामध्ये विजयी होत आहे. त्यांचं आयोजकांमार्फत हार्दिक स्वागत. तसेच मी समालोचक नितेंद्र गावडे या देखील आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.